श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आतापर्यंत तुम्ही खूप चांगला प्रेम दिलेला आहे आपल्या जेवढे आपण व्हिडिओ टाकत आहोत त्यावर, आणि असंच तुमचा प्रेम राहू द्या. तुम्हाला डेली स्वामी महाराजांचे दिव्य अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहे. तर कुठे स्किप करत नका जाऊ आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. तुमच्याकडे देखील अनुभव असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा. आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगितला जाईल. तर आज जे घडलं आहे ताई सांगते ते ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि तुमचे अश्रू थांबणार नाही. ताई मुंबईला राहतात आणि लग्न झाल्यावर लगेचच त्यांना प्रेग्नन्सी राहिली. सगळं नॉर्मल चाललेलं. आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्यांची जी मैत्रीण होती त्यांनी स्वामी महाराजांची सेवा सांगितलेली आणि मठात वगैरे जायच्या ताई. सगळं व्यवस्थित चाललेलं. असं करता करता 9 महिने संपले. आता त्यांना डिलेवरीमध्ये पेन व्हायला सुरुवात झाली, कळा यायला लागल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांची फॅमिली, आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. त्यानंतर डिलेवरी रूममध्ये नेलं आणि तिथे डिलेवरी होता बाळ वगैरे झालं. आणि बाळ जेव्हा झालं तर बाळ श्वास घेत नव्हतं. डॉक्टर पण घाबरलेले आणि ताईसुद्धा घाबरलेले हे सगळं बघून. कारण ताईची नॉर्मल डिलेवरी होतं, जे काय होतं ते सगळं त्यांच्या डोळ्यासमोर होत होतं आणि हे सगळं बघून ते खूप घाबरले आणि डॉक्टरला बोलले की बाळ माझ्याकडं द्या. डॉक्टरने त्यांच्याकडं बाळ दिलं आणि ताई कानामध्ये श्री स्वामी समर्थ बाळाच्या म्हटले आणि सतत तारक मंत्र बोलायचं चालू केलं. तारक मंत्र जेव्हा ताई बोलायला लागले तेव्हा बाळाने फर्स्ट टाईम दीर्घ श्वास घेतला आणि अंग बाळाचं थरथरायला लागलं. हे बघून डॉक्टर बोलले, अरे बाळ श्वास घेते. आणि जसं असं म्हटले तसं लगेच डॉक्टरनी त्यांच्याकडे बाळ घेतलं आणि त्यांची जी पुढची प्रोसेस होती ती स्टार्ट केली. आणि व्यवस्थितपणे बाळ थोड्या टायमात व्यवस्थित झालं. श्वास घेऊ लागलं, डोळे उघडू लागलं, हातपाय हलवू लागलं. तर हे सगळं बघून डॉक्टरसुद्धा म्हणजे आश्चर्यचकित झाले, हे असं झालं कसं. तेव्हा ताई बोलले, मी स्वामी भक्त आहे आणि मी माझ्या स्वामींना जेव्हा डिलेवरीला येताना निघाले तेव्हा हेच बोललेले, माझी डिलेवरी सुखरूप करा आणि तुम्ही माझ्या संगती चला. तर अशा संकटात स्वामी महाराज माझ्या संगती आलेले आहेत, तर मला अशा संकटात बघून स्वामी महाराज मला टाकून देणार नाही. तर डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले आणि ताई बोलले, जे काही झाले आज माझ्या संगती, जे काही घडले ते घडवणारा पण तेच आहे आणि वाचवणारासुद्धा तेच आहे. तर हे सगळं बघून डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झालेले आणि ताईची सेवा, ताईची भक्ती, स्वामी महाराजांवर ठेवलेला विश्वास, त्यामुळे हे सगळं शक्य झालं होतं. आपण कोणत्याही देवाला मानतो किंवा आपण देवाला जेव्हा मानतो, जे काही सेवा करतो, पूजा करतो, श्रद्धेने केली ना त्या गोष्टी आपल्याला नक्कीच आपल्याला देव आपल्या त्या गोष्टीचं फळ देतात. तर असंच काही ताई संगती झालेलं. तर आजचा अनुभव ऐकून खूप डोळ्यात पाणी आलं. किंवा असं म्हणू शकतो की एक आई बाळासाठी काहीही करू शकते आणि कितीही संकट आले त्या संकटला मात देऊ शकते. एक आईमध्ये तेवढा पॉवर आहे. म्हणूनच देव स्वतः आईचं रूप जे आहे ते निर्माण केलेले आहे. कारण देव सगळ्यांच्या घरी पोचू शकत नाही किंवा सगळ्यांना
आईसारखी माया देऊ शकत नाही. पण देवांनी आईचं रूप आपल्याला दिलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं. आणि आजची जे ताईला आलेला अनुभव आहे ते ह्या प्रकारे होतं. म्हणून तर हे आपण म्हणतो ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य गोष्टसुद्धा स्वामी शक्य करून दाखवतात. फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा. स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू ठेवा. तर आजचा तुम्हाला अनुभव कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहा कमेंट बॉक्समध्ये. आपल्याला आता चांगला रिस्पॉन्स येतो आहे. तर असंच प्रेम दाखवत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद. श्री स्वामी समर्थ.